मग मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात? काय नाही, ढगात नाही गेलेलो. हे बघा, जमिनीवरच आहे. आज सकाळी पुन्हा एकदा निघालेलो आहे कामासाठी. आणि तुम्हाला वाटलं असं डायरेक्ट ढगात कसं काय पोहोचला हो, तर ढगात नाही, जमिनीवरच आहे. विषय असा आहे की आज पुन्हा एकदा नवीन खेड्याला चाललो आहे. आणि नवीन खेड्याला कामासाठी निघालेलो असताना आज उशीर झाला. आणि तरीसुद्धा आता इथे एक फ्रीज आहे येवत्याच्या जवळ, तिथे जायचं आहे. त्यांचा फोन त्यांना करून त्यांना विचारलं, आता त्यांच्याकडे जायचं आहे. कालचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो, काल मनीषा हजारे ते कपल भेटलेलं होतं आपल्याला. एवढं म्हणजे दिलखुलास गप्पा केल्या आम्ही. आणि एवढा मनमिळावू स्वभाव आहे दोघांचाही, नवरा बायकोचा. खरोखर म्हणजे कौतुक करायला पाहिजे. खूप संघर्षमय कहाणी आहे मित्रांनो, कारण असंच काही भेटत नाही. ईश्वराला परमेश्वर शेवटी प्रत्येकाचे कष्ट, प्रत्येकाचं त्याग, प्रतिष्ठा बघतो आणि ती प्रतिष्ठा त्याच्यानंतर वाढवतो. अशी कोणाची प्रतिष्ठा वाढत नाही, असंही कोणाचं नाव लौकिक होत नाही. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की प्रत्येकाला कामधंद्यानुसार, त्याच्या कलेनुसार प्रसिद्धी मिळते. पण ह्यांनी एक वेगळीच प्रसिद्धी मिळवलेली. यांचं कंटेंट वेगळं आहे. ह्यांचे लिप मोमेंट जे आहेत ना मनीषाताईंचे, अफलातून आहेत. म्हणजे शब्द अपुरे आहेत त्यांना. कारण ज्या त्या लिप मोमेंट करतात ना, सलाम आहे त्यांना, त्यांच्या जिद्दीला, त्यांच्या मेहनतीला, त्यांच्या चिकाटीला. कारण जेवढं काही आत्तापर्यंत त्यांनी संघर्ष केलेला आहे, त्यांचं संघर्षाचं फळ त्यांना आता कुठेतरी मिळायला सुरू झालेलं आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हे कपलमधून एक जण कोणीतरी निश्चित स्वरूपात मराठी बिग बॉसमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, एवढीच अपेक्षा करतो. आता पुढे कंटिन्यू आपण करूया. चला. घाबरलात? पुन्हा एकदा हे बघा, जमिनीवर आणि क्वीनवर बसलेलं आहे. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. घाबरू नका, ढगात एवढा लवकर जाणार नाही. आता विषय असा आहे की जे काम तुम्हाला दाखवायचं आहे ते महत्त्वाचा पार्ट आहे, ते बघा अगोदर. हा तलाव आहे मस्साजोग येथील. हे बघा, अगदी रस्त्याच्या कडेलाच हा पावसाळ्यामध्ये इथपर्यंत पाणी येत असतं, हे इथपर्यंत. आणि खूप भारी वाटतं ज्या वेळेला पाणी येतं. आता ह्याच गावचं जे तळं आहे तिथूनच आमच्या गावाला पाणी येतं पिण्यासाठी. तुम्हाला झूम करून दाखवतो. एक विहीर दिसते बघा, ती बघा माझ्या बोटाकडे दिसली का तुम्हाला? ती बघा, ती विहीर आहे बांधलेली. तर तिथून पाणी आमच्या पिंपळगावला येतं. इकडे गाव आहे पिंपळगाव. हा तलाव आहे. मेपर्यंत हा तलावाचं पाणी पुरतंय का नाही पुरतंय हेच कळत नाही, पण पुरेल असं वाटतंय. शेतकऱ्यांनी जर उपसा जर नाही जर केला, मोटरी नाही जर चालवल्या, तर जाईल कदाचित. पण पिण्याच्या पाण्याची जी कमतरता आहे ती भासत नाही, हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आज पुन्हा एकदा फ्रीजचं एका काम होतं आणि सेम प्रॉब्लेम, सेम स्पेअर पार्ट. हे बघा, व्होल्टेजमुळे ओव्हरलोड रिले हे गेले. विदाउट स्टॅपलायझर यूज आहे. उठाले रे देवा, उठाले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीब. आणि कंडिशन बघू शकता फ्रीजची. गॅस तोच आहे जो आपण काल चार्ज केला होता. आता याच्यामध्ये आपण पाईप लावलेला आहे. हे गॅस चार्जिंग सुरू आहे. भाऊ या इकडे, या तुम्ही, या. खोला दरवाजा. बघा कूलिंग. कसा आहे रिझल्ट? छान. झालं ओके का? मित्रच आहेत. जी पावनभूमी आहे उत्रेश्वर पिंपरी, त्या ठिकाणी त्या गावात आलो होतो. आणि तिथे हे काम आपल्याला लागलं होतं. आणि कामाचा रिझल्ट आलेला आहे. रिटर्नला जसं आपण म्हणतो की कूलिंग
सक्शन पूर्ण गरम झालेलं आहे. त्यामुळे स्टॅपलायझर बसून घ्या. शक्यतो स्टॅपलायझर असेल तर 0 मेंटेनन्स होतं आणि हे असे खर्च निघत नाहीत.